नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत पानमोडे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी एक काकडी घेतलेली आहे मोठी, 1 वाटी पीठ घेतलेला आहे तांदळाचा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 छोटी वाटी मी नारळ किसून घेतलेला आहे ओला आणि 1 कप मी दूध घेतलेला आहे। ही हळदीची पानं आहेत। काकडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण त्याचा चीक काढूया। अशा प्रकारे चीक काढायचा आहे आणि चीक काढल्यानंतर ते वरचा जो आहे ना, ते आणखीन थोडीशी काकडी कापून घ्यायची। आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करूया। मी अर्धीच काकडी घेणार आहे, काकडी खूप मोठी होती म्हणून। आता आपण त्याला मधून कट करून घेऊया आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। या अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या आहेत। आता आपण यांना किसून घेऊया। काकडी आपली छान अशी किसून झालेली आहे। आता आपण तिला एका भांड्यामध्ये घेऊन त्यातलं पाणी जो आहे तो सगळं काढून, पाणी काढायचं कारण पाणी त्याच्यामध्ये जास्त होईल, पीठ आपलं खूप पातळ होईल, त्यासाठी त्यातलं पाणी काढायचं आहे। काकडीला खूप पाणी सुटतं ना म्हणून। आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गुळाने काकडी छान असे मिक्स करून घ्यायचे। मी गूळ कापून घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। गुळ आपला छान असा विरघळलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकायचंय, ओलं खोबरं जे मी किसून घेतलं होतं ते। मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचंय। तांदळाचं पीठ घ्यायचंय, थोडं थोडं टाकायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय। जे उरलेलं पीठ होतं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचंय। या पिठामध्ये आता आपल्याला जो दूध घेतला होता ते घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचंय। मिश्रण आपल्याला जास्तही पातळ आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाहीये। हे अशा प्रकारे हळदीची पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत।
आता आपलं मिश्रण थोडं थोडं घेऊन पानाला लावायचं आहे, एका साईडलाच लावायचं आहे। असं लावून घ्यायचं आहे पातळ। आता आपण पान दुमडून घ्यायचं आहे असं एका साईडने। पुन्हा एक मी करून दाखवते तुम्हाला। मिश्रण आपल्याला पातळच लावायचं आहे। हे बघा छान असं आपलं लावून झालेलं आहे। चाळणीला आपण तेल लावून घेऊन त्याच्यामध्ये सगळं ठेवलेले आहे। आता आपण पाणी उकळत ठेवूया। पाणी गॅसवर उकळत ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण गॅसवरती ठेवूया, त्याच्यावरती झाकण ठेवूया। झाकण असं ठेवूया जेणेकरून त्यातून वाफ बाहेर पडणार नाही, याची काळजी घ्यायची। 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण उघडून बघूया। छान अशी वाफ आलेली आहे। पानमोडे आपले शिजून तयार झालेले आहेत। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक डिश मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। पानमोडे आपले तयार झालेले आहेत। मालवण साईडला त्याला पातोळ्या बोलतात आणि मंडणगड साईडला त्याला पानमोडे बोलतात। तर तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।